माकपाकडून लाल झेंडा दिन उत्साहात साजरा। भारतात सर्व हारा वर्ग आहे आणि वरे वर्ग मध्ये दरी निर्माण करण्याचं काम इथल्या भांडवली व्यवस्थेनं जाणीवपूर्वक निर्माण केलंय। त्यामुळे सामाजिक व आर्थिक असमानता अधिक वेगानं रूढ झाली। त्यामुळे अनेक लोक आपल्या निसर्गदत्त न्याय हक्कापासून वंचित आहेत। अशा वंचित, पीडित, उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देणं हे अंतिम ध्येय स्वीकारून आजीवन जनतेची लढाई करण्याचा प्रतिज्ञा घेतलेल्या शहीदांच्या त्यागाचे व रक्ताचं प्रतीक म्हणून लाल झेंडा मानला जातो। हा लाल झेंडा खांद्यावर घेऊन जनतेच्या हितापुढे स्वतःचं हित गौण मानून लढ्यात आलेला लाल सैनिक अर्थातच कॉम्रेड आपले आयुष्य जनतेच्या चळवळीसाठी समर्पित करतो। आशांची स्मृती जागवणारा लाल झेंडा दिवस हा जनतेत रुजला पाहिजे, याकरता लाल झेंडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केल्याची भावना ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांनी व्यक्त केलाय। मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी दत्तनगर लालबावटा मध्यवर्ती कार्यालय इथं ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तत्पूर्वी प्रजानाट्य मंडळाचे शाहीर प्रशांत मॅक्कल, विशाल पवार, अरुण सामल, चंद्रकांत मंजुळकर व अन्य शाहिरांनी क्रांतीगीतं सादर केली। यावेळी मार्गदर्शन करताना कॉम्रेड M.H. शेख म्हणाले की 27, 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी पक्षाचे राज्याचं अधिवेशन पार पडणार आहे। या अनुषंगाने महाराष्ट्रात सध्या भेडसावत असलेल्या समस्या, राज्य सरकारची धोरणं, मोठ्या प्रमाणात वाढत असलेली बेरोजगारी, महागाई, विविध क्षेत्रात फोफावलेला भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, शैक्षणिक क्षेत्रातील मक्तेदारी आणि शिक्षणाचं बाजारीकरण या सर्व आव्हानाविरुद्ध लढण्याची रणनीतीच आखणी करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये आपल्या इथून सुद्धा 14 लोक त्याच्यामध्ये जात आहेत। राज्य कमिटीचे लोक वेगळ्या पद्धतीने जात आहेत। त्या ठिकाणीची चर्चा होईल आणि चर्चा ही होईल की लोकांमध्ये जात असताना लोक आपलं का ऐकत नाहीये, का आपण जनतेमध्ये परिवर्तन करत नाहीये, 3 आमदाराचं 1 आमदार का झालं, काय चुका आपण करतोय, काय अंदाज आपण मानतोय, दिवसेंदिवस काय आपली मतं कमी होत आहेत आणि काय जनता आपला ऐकण्याऐवजी सरकारच्या थोटांना बळी पडते आणि ते किती दिवस पडते आणि आपला कार्यकर्ता काय करतोय याबद्दलचा विचार विनिमय त्या ठिकाणी होणार आहे। आणि येत्या काळामध्ये खरं ते खरंच काही दिवस खोटं चालत असतं। या देशामध्ये हा देश संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे, हा देश कायद्याचं असलं पाहिजे, हे राज्य संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे। या ठिकाणी कोणालाही भेदभाव करता येणार नाही, या ठिकाणी कोणालाही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करता येणार नाही। आपल्या